नमस्कार. घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या पिठामध्ये किसलेला बटाटा टाकून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर आपल्याला याचं काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर तर इथे आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे. आता हा बटाटा आपल्याला व्यवस्थित असा सोलून घ्यायचा, म्हणजे त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. संपूर्ण बटाटा व्यवस्थित असा सोलून घेतला. आता आपल्याला ना याला किसून घ्यायचा आहे. तर अशी बारीक किसणी असते ना, यानेच आपल्याला हा बटाटा व्यवस्थित असा किसून घ्यायचा आहे. अगदी बारीक बारीक असं आपल्याला याचा किस बनवून घ्यायचा आहे. रेसिपी अतिशय झटपट होणारी आहे. महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला जेवण बनवायचा सुद्धा कंटाळा येतो किंवा गॅस पुढे सुद्धा उभा राहावं वाटत नाही, तसेच जेवणही जात नाही. अशा वेळेस तुम्ही मस्त हा पौष्टिक असा प्रकार बनवून खाऊ शकता. पहा, इथे आपलं अशा स्वरूपाचा मस्त असा बटाट्याचा किस तयार झालेला आहे. हा संपूर्ण किस आपल्याला पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. याचा वापर आपण पुढे करणार आहोत. आता एका मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं. त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालायचं, 1 चमचे रवा घालायचा, व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. एकदम जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मग यामध्ये गुठळ्या होऊ शकतात. गरजेप्रमाणे जसं जसं लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. मिश्रण जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, मध्यम अशा स्वरूपाचं बनवून घ्यायचं आहे. ही रेसिपी खूपच पौष्टिक आहे. महत्त्वाचं म्हणजे अगदी आपल्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये तयार होणारी आहे. तर पहा, इथे आपलं अशा मध्यम स्वरूपाचं हे मिश्रण आपण बनवून घेतलेलं आहे. छान व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. गरजेप्रमाणे जसं जसं लागेल ना तसं यामध्ये पाणी घालून आपण इथे याचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, या स्वरूपाची आहे. मध्यम अशा स्वरूपाचं इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपल्याला ना यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटाकरता हे साईडला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून हे पीठ व्यवस्थित असं भिजेल. यावरती झाकण ठेवून आपण हे बाजूला ठेवून देऊयात आणि तोपर्यंत इथे काही भाज्या चिरून घेऊयात. इथे मी घेतलेली आहे हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे आणखीन काही भाज्या घेऊ शकता, जसे की गाजर असेल, बीट असेल, कोबी असेल. ज्या काही भाज्या तुम्हाला आवडतात त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आता सर्व भाज्या आपल्याला छान अगदी बारीक बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत. पहा, इथे आपण या सर्व भाज्या अगदी छान बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत आणि इकडे 10 मिनिटे झालेली आहेत. आपण यावरचं झाकण काढूया. आता हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून पाहूया. पहा, हे गव्हाचं पीठ अगदी व्यवस्थित असं भिजलेलं आहे. आता यामध्ये आपण चिरून घेतलेल्या सर्व भाज्या घालूयात. सोबतच यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा जिरे आणि आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. यामध्ये भाज्या घातल्यामुळे हा पदार्थ आणखीनच पौष्टिक होतो. आता आपण जो किसून घेतलेला बटाटा होता तो या पाण्यामधून व्यवस्थित असा पिळून सोबतच निथळून घ्यायचा आहे आणि हा बटाट्याचा किस आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये घालायचा आहे. सर्व किसलेला बटाटा आपण गव्हाच्या पिठामध्ये घातलेला आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण भाज्या घातल्यामुळे हा पदार्थ आणखीनच पौष्टिक असा बनणार आहे. पहा, इथे आपलं हे गव्हाच्या पिठाचं मिश्रण तयार झालेलं आहे. इथे आपण जरासुद्धा सोडा, इनो काहीही न वापरता अगदी पौष्टिक असा हा पदार्थ बनवणार आहोत. आता गॅसवरती लगेचच पॅन ठेवायचा आहे. पॅनला तेल लावून घ्यायचं आहे. इथे तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप किंवा मग बटरसुद्धा वापरू शकता. आता आपण तयार केलेलं गव्हाच्या पिठाचं मिश्रण आपल्याला पॅनवरती घालायचं आहे. 3-4 चमचे मिश्रण पॅनवरती घालायचं. आता आपल्याला हात आहे ना तो असं पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे आणि ओल्या हाताने याला अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. तर हे गव्हाचं पीठ जरा चिकट असतं ना, त्यामुळे हाताला पाणी लावायचं आणि असं पसरवून घ्यायचं. पातळसर असं पसरवून घ्या. तुम्ही याला चमच्याच्या साहाय्याने सुद्धा असं पसरवून घेऊ शकता. जास्त जाड पण नाही, असं पातळसर स्वरूपामध्ये याला पसरवून घ्यायचं आहे आणि गॅस आहे ना आपल्याला अगदी मध्यम टू लोज ठेवायचं आहे. यावरती झाकण ठेवूयात आणि 4 ते 5 मिनटं याला बारीक गॅसवरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. एक 4 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढूया आणि आता ना याला पलटवून घेऊया. अगदी बारीक गॅसवरती याला भाजून घ्यायचं, जेणेकरून हे खूप छान खमंग असे भाजले जातात. यामध्ये आपण भाज्या घातलेल्या आहेत त्यासुद्धा छान अशा शिजल्या जातात आणि हे चवीला आणखीनच भन्नाट लागतं. पहा, अजिबात जरासुद्धा हे पॅनला चिकटत नाही. आता आपण याला पलटवून घेऊया.
पाहू शकता खालच्या बाजूने अगदी मस्त असं भाजलं गेलेलं आहे. याला छान अशी जाळी पडलेली आहे. यामध्ये आपण जरासुद्धा सोडा वापरला नाही तरीसुद्धा याला मस्त अशी जाळी पडलेली आहे. आता अलटी-पलटी करून याला दोन्ही बाजूनी मस्त खमंग असं भाजून घ्यायचं आहे. पहा इथे आपण याला मस्त असं छान दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. लगेच याला पॅनवरून काढून घेऊयात आणि याच पद्धतीने इथे आपण दुसरंसुद्धा बनवून घेऊया. याला तुम्ही गव्हाच्या पिठाचा पराठा म्हणू शकता, थालीपीठ म्हणू शकता किंवा आणखीन या पदार्थाला काय नाव द्याल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सुचवा. पहा अशा पद्धतीने आपल्याला पॅनवरती मिश्रण घालायचं आणि याला पातळसर असं पसरवून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं. बस अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे. जेव्हा कधी आपल्याला चपाती भाजी बनवायचा कंटाळा येतो ना, अशा वेळेस सुद्धा तुम्ही हा पौष्टिक असा प्रकार झटपट बनवू शकता. खायलाही पौष्टिक आहे, पोटभरीचा आहे आणि झटपटसुद्धा तयार होतो. अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतो. अगदी चमचाभर सुद्धा याला तेल लागत नाही. तुम्ही पाहिलेच ना किती कमीत कमी तेलामध्ये आपला हा पराठा किंवा हे थालीपीठ तयार होतं आहे. अगदी बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आहे जेणेकरून हे अगदी खमंग असं भाजले जातात आणि चवीलासुद्धा खूपच भन्नाट लागतात. तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील. पहा आता आपण यावरती झाकण ठेवलेलं आहे. एक 3 ते 4 मिनिटानंतर यावरती झाकण काढूया आणि आता हा पराठा किंवा थालीपीठ आपण पलटवून घेऊया. यामध्ये तुम्ही आणखीन काही भाज्या घालू शकता जेणेकरून हे थालीपीठ आणखीनच पौष्टिक होईल. लहान मुलांना सुद्धा तुम्ही हे टिफिनसाठी थालीपीठ देऊ शकता. बऱ्याच वेळा लहान मुलं बघा भाजी पोळी चपाती भाजी खात नाहीत. अशा वेळेस तुम्ही त्यांना हा पौष्टिक असा पदार्थ नक्कीच बनवून द्या. यामध्ये भाज्यासुद्धा आहेत आणि गव्हाचं पीठसुद्धा आहे. त्यामुळे नक्कीच पोटभरीचं आणि पौष्टिक हा पदार्थ असणार आहे. पहा आपण दोन्ही बाजूनी याला मस्त व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला ना गॅसची इतकी हाय लागते ना की आपल्याला गॅससमोर उभंसुद्धा राहू वाटत नाही, इतकी गरमी लागते. तर अशा वेळेससुद्धा तुम्ही कधी कधी झटपट असा पोटभरीचा हा पदार्थ नक्कीच बनवू शकता. पहा इथे आपण हे थालीपीठ दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. तर या साहित्यामध्ये माझे असे 3 थालीपीठ तयार झालेले आहेत. तुम्हाला जितक्या व्यक्तींसाठी बनवायचं त्यानुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता. पहा किती मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे आपले हे पराठे किंवा थालीपीठ तयार झालेले आहेत. पहा अगदी दिवसभर मऊसूद राहतील असे आपले हे पराठे झालेले आहेत. याला तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता. जसे की खोबऱ्याची चटणी असेल, नारळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी किंवा इतर कोणत्याही चटणीसोबत तुम्ही हे सर्व करू शकता किंवा सॉससोबत दहीसोबत सुद्धा सर्व करू शकता. मला खात्री आहे या अगोदर तुम्ही ही पौष्टिक अशी रेसिपी कधीच ट्राय केली नसेल आणि आपली आजची ही रेसिपी तुम्हाला खूप जास्त आवडली असेल याची मला 100% खात्री आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा आणि तुम्ही बनवल्यानंतर ही रेसिपी कशी झाली होती त्याचासुद्धा मला अभिप्राय कमेंटमध्ये नक्कीच कळवा. एकदा तरी तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवून पहा. खूपच युनिक आणि भन्नाट पौष्टिक अशी आपली आजची रेसिपी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या घरगुती भोजन स्टाईल मराठमोळ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. चला मग मंडळी भेटूया आपण अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. चला मग बाय बाय.